हे बघा स्नेहा इथे आता मसाले भाजते. हे बघा सर्व गोणी खाली ठेवलेले आहेत. तर बघा किती मोठे झालेत. पानं पण बघा कशी आलीत त्याला. हो तर कसं झालंय माहितीये का, आता मला माहितीये की ते ग्रो करत चालले, मग ते वाकणार असं. आता काही पण होईल आणि मरून जातील, त्याच्या अगोदरच आपण ट्रान्सप्लांट करूया. त्यांना माहिती होणार, आपल्याला नाही जमणार. ते बघ बरोबर ताई काढला. आमची ना पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही उपवास आहे म्हणून आता काय खायचं. उपवास म्हणजे व्हेज डे. व्हेज डे. हा चांगलंच असेल. सुगंध छान येते. व्हेज आहे ना. चला या जेवायला. नमस्कार सर्वांना. तर आता आपण ब्लॉगला सुरुवात करतोय. तर आज कसं शनिवार आहे, तर आता सर्वात पहिले ना आम्ही ना मंदिरमध्ये जाणार आहोत. का प्लॅनचं हे करायचं पहिले ना मंदिरात जाऊया, कारण त्यांना मग एकदाच लावून मग घरी घेऊन यायचं डायरेक्ट असा. तर कसं टोमॅटोचे जे मी प्लांट लावले ना, लास्ट टाइम पण आपण लावलेले बघा ब्लॉग मध्ये दाखवलेले. ते काय झालेलं, आम्हाला एवढी काय आयडिया नव्हती गार्डनिंग कसं करायचं, प्लांटिंग कसं करायचं. ते आमच्याकडून चुकून ते पूर्ण खराब झालेले प्लांट. तर मी परत लावलेले. आज काहीतरी 16 दिवस झाले आणि आपले मस्त टोमॅटोचे प्लांट खूप मोठे झालेत. तर मला असं झालं की घरात आपण त्यांना ना चेंज नाही करता, म्हणजे ट्रान्सप्लांट करता, आपण बाहेर नर्सरीमध्ये घेऊन जाऊया. तो दादा कसं बरोबर लावून देईल ना आपल्याला. हा त्याला एकदा बघूया, एखाद काढून तो कसं तो सांगेल एकदा आपल्याला, मग नंतर घरी येऊन पण आपण ती प्रोसेस करू शकतो. का तिकडूनच करून तिकडून मग किती ते 10-12 गमले त्याला सांगूया जेवढे तुला वाटते हेल्दी ते वाढतील ना, त्याला सर्वच होणार. तर म्हणून आपल्या जवळ आहेत ना गमले त्याचे, तर आपण काय करणार आहोत माहिती का, त्याच्या जवळ ना 1-2 असं म्हणजे प्रोसेस करून आणू, म्हणजे कसा त्याला काढायचा, मग पुन्हा शिफ्ट कसा करायचा हे बघूया. मग त्यानंतर घरी आल्यावरती बाकीचं जर तो बोलला का हे जगतील तर त्यांना पण आपण हे करूया. बरोबर, कारण मला कसं आहे की टोमॅटोचा प्लांट ग्रो करायचा आहे. जे केली झाली तर झाली ना, म्हणजे याच्यात कसं की आपल्याला शिकायला मिळतोय. पहिले जे खराब झालं आता आपण काहीतरी केलंय जे ग्रो झालेत, आणि जर टोमॅटोचे प्लांट झाले तर आपण पुढे जाऊन काहीतरी वेगवेगळं पण करू शकतो. बरोबर. तर आता जाऊया. आणि मला थोडंसं ब्लड टेस्ट पण करायचे 2-3, कारण कसं झालंय 1 महिना ना मला काहीतरी माझ्या बॉडीमध्ये चेंजेस वाटतात, वेगवेगळं काहीतरी आहे, चक्कर येत आहेत ना, विकनेस वाटतोय. तर आम्ही विचार केला की आपण ब्लड टेस्ट करूया. ते सर्व गोष्टी चेक केल्याने का म्हणजे कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, म्हणजे आपलं काय पाय वगैरे पण खूप दुखतात. तर आता कसं आपलं मसाल्यांचं पण एवढं काम आहे, त्याच्यामुळे पण होतोय, पण तरी पण थोडासा एक हे करूया सेफर साईड. आमच्याजवळ एवढं काम आहे ना, तरी पण आम्ही त्याच्यातनं थोडा टाइम काढतोय आणि हा ब्लॉग शूट करतोय. आज पण आम्हाला भरपूर सारा काम आहे, कारण उद्या आपला नवीन मसाला तयार होणार आहे. हो, तर कसं आता नवीन मसाला पण आज रेडी करायचा, तर मी विचार केला स्वतःसाठी थोडा टाइम काढूया, डॉक्टरकडे पण जाऊया, म्हणजे ब्लड रिपोर्ट देऊया आपण, कसं काय काय होते ते बघूया ना. मग तर चला सर्वात पहिली तुम्हाला ना आम्ही जो टोमॅटोचा प्लॅन लावलेला ना, म्हणजे जे आलंय आता किती मोठं झालंय ते तुम्हाला एकदा दाखवतो. तर हा बघा हा प्लॅन्ट, वा किती मस्त झालाय बघा. हो ना, डेली मी लवकर म्हणजे सकाळी त्यांना पाणी वगैरे देते, पण आता वाटते चेंज करायला पाहिजे. खूप सारे ग्रो केले मी एकाच प्लांट मध्ये, गमलेमध्ये सॉरी. तर बघा किती मोठे झाले, पानं पण बघा कशी आली. हो, तर कसं झालंय माहितीये का, आता मला माहितीये की ते ग्रो करत चालले, मग ते वाकणार असं. तर त्याच्या अगोदर आपण ट्रान्सफर करतो ना, तर कसं आहे की ते जीवन म्हणजे बघा जगू शकतात. आता काही पण होईल आणि मरून जातील, त्याच्या अगोदरच आपण ट्रान्सप्लांट करूया. जसा घरामधनं बाहेर निघालो एवढी गरम हवा आहे ना. लिफ्टचा बटन लाईट गेली, लाईट गेली का काय? चालत जायला लागेल आता. नाही असं कसं चालत जाईल, एवढा गरम करतोय ना. का सानूचं स्कूल या सोमवार पासून स्टार्ट होणार होता, आणखीन 15 दिवस का 10 दिवस, 1 आठवडा सुट्टी दिली. एवढे गरमी मुलं गरम होते, कारण कसं आहे की महाराष्ट्रामध्ये पण खूप असं म्हणजे अलग अलग भागात कसं पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्या मुंबईमध्ये पाऊस पडेल तर त्याच्यामुळे ते इफेक्ट पडतोय, जास्त गरम होते जो पण पाऊस पडत नाही. बरोबर. आली ते जनरेटर आहे ना, ते केलं असेल लगेच चालू. तर आता आम्ही चालू टोमॅटो प्लांटला घेऊन. एवढा तरी कोण काय करतो ना, मी करते ना, माझी अटॅचमेंट असते माहिती आहे ना, मी ग्रो केलंय ना त्यांना. अरे किती पण मस्त झालंय ना उन्हामध्ये. आता तुम्हाला दाखवतो बघा, इकडून असं दाखव ना, बघा किती सुंदर असं झालंय बघा टोमॅटोचं प्लांट. अरे पण एवढा नर्सरी मध्ये घेऊन त्याच्यापेक्षा तुला टोमॅटो किती पाहिजे, 1 किलो 2 किलो. पण मी ग्रो केलाय ना, असं आहे. काल पिक्चर बघितलं तसं आहे ना. तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार, मधमाशी आणि पोला त्या झाडावरती बनवला, आणि आज बघा कुठं बनवला. आम्ही जे बिल्डिंग मध्ये राहतो ना तिथेच बनवलाय बघा. हा बघा इथे बनवला, पप्पा बरं झालं तिथे कोण इथे बनवलाय 7वे फ्लोअर वरती.
काय म्हणजे मधमाशा वाटते करोडपती आपल्याला सगळ्यांना सगळ्यांनाच बनवून करून सोडणार जाणार आहेत वाटते वाटतं. हो तेच ना. आता तुम्हाला मी कालच्याच ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे का ते झाडावरती तिथं बनवलेलं आता आणि प्लस आज पॉइंट बघा काय माहितीये का, तिकडे कोण राहत नाही तर ते तिकडे राहू शकतात हा, खूप. बरोबर. म्हणजे जेवढा त्यांचा काही प्रोसेस असेल तो करू शकतात हा, बघा. कोण नाही, हा, तिकडे बरोबर कोण आहे. नाही. बरं झालं, मी तर तेच बोलते की झाडावरती तरी करा किंवा एक अशा जागेवरती करा की सारखं त्यांना चेंज करायला नको. बरं झालं. चला जाऊया. तू बसते टोमॅटो कडे. तर आता आम्ही मंदिरामध्ये आलो आहोत. चला पटकन बाबांचं दर्शन करूया मस्त. आमची ना पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही उपवास आहे म्हणून आता काय खायचं. उपवास म्हणजे व्हेज डे. व्हेज डे. तर बटाटा प्लेन डोसा डोसा. खातो. हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आलो. रिपोर्ट कधी उद्या भेटतील ना. संध्याकाळी नाही तर उद्या. आता फक्त आपल्याला काय प्लॅन हे करायला जायचं आहे ना. हो मग घरी जाऊया, कामाला लागूया. जेव्हा पण कुठं बाहेर जातो आणि त्यांचा जो ऑथेंटिक टेस्ट आहे ना तो भेटला ना तर म्हणजे मन खुश होऊन जातो. आम्ही दर शनिवारी इथे डोसा खायला येतो. उडुपी ना. हो छान आहे टेस्ट त्यांचं आणि फ्रेश मस्त बनवून देतात ना. आमचा तिघांचा पण फेवरेट हल्ली हे झालंय बटर डोसा. तसा हे बघा गुल्लक वगैरे येईल. वा किती मस्त मस्त आहेत बघा. कितने का है? प्राइस क्या है? हाँ गुल्लक के पूछ रहे हैं किसका? गुल्लक. गुल्लक बड़ा वाला 450 रुपये में 350 रुपये. अच्छा अच्छा. ट्रान्सफर बरोबर करा पण. मी पण बघणार आहे. मी हा ये ना. तर बघा आम्ही ना असा मोठा डायरेक्ट हे घेतो याच्यामध्ये बरोबर ग्रो हो जाएगा ना. बरोबर. इकडे सावलीमध्ये ना बाबू भरपूर गरम. हे काय दादा? कोकोपीट. ओके चला प्लॅन ट्रान्सफर करायचा टायमिंग आलाय आता. मस्त ट्रान्सफर करूया. हा, त्यांना बघ, माहिती बरोबर होणार करणार. त्यांना आपल्याला नाही बरोबर जमणार. माहिती ते बघ बरोबर ताई काढला. हा, आता माझ्याकडून किती झाले असते माहिती हा, ना आपण एक एक काढायला गेलो. काढायला. हो त्यांना माहिती आहे कसं काढायचा. जड आहे ना. रूट्स बघ आता एक एक बघ किती आतमधून रूट्स आले. सीट वरती राहील का नीट खाली. लगेच पाणी द्यायचं ना घरी जाऊन. अभी जाके पाणी दे दू ना जाके. तर आता आम्ही घरी आलोत आणि स्नेहा प्लांटला पाणी देते. बघा इथे आम्ही ना हे कसले आपले फ्रीज मध्ये काय कंटेनर स्टोरेज बॉक्स. दाखव ना पटकन. चांगली क्वालिटी चांगली आहे. ते आल्यावरती ठेवणार कशात. एक मिनिट लाईट छान आहे. ये छान आहे क्वालिटी. हो तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही मसाले रोस्ट करायला घेतलेले आहेत. आता संध्याकाळी का घेतले, नेहमी ना आम्हाला 6 ते 7 तास लागतात ना मसाले रोस्ट करायला. 6 ते 7 तास जातात. तर त्याच्यामुळे आम्ही आज ना लवकर घेतलाय जेणेकरून लवकर होईल आणि लवकर झोपणार. हे बघा स्नेहा इथे आता मसाले भाजते. हे बघा सर्व गोणी खाली ठेवलेले आहेत. हा गरम पण कसला करतय ना. बाहेरच गेलोय. हा त्याच्यानंतर मग माझ्या ब्लड टेस्ट पण झालं. त्याच्यात आता हे झालंय थोडासा. हो करावं तर लागेल ना आपल्याला. तेवढं डिमांड आहे. पण कसं आहे आपल्या मसाल्याची डिमांड पण आहे. आता हा मसाल्याचा ना सीझन आहे ना, हा शेवटचा सीझन आहे. बघा फ्रेश मसाला मिळून जाईल तुम्हाला. ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला एकदम फ्रेश मसाला तुम्ही ऑर्डर करू शकताय. आता ना आमचा एक बॅचचा जो मसाला रेडी होत आहे. आता अजून एक बॅच आहे. म्हणजे आम्ही असं ना म्हणजे पार्ट मध्ये करतोय. 3 तास झाले आम्हाला. अजून 3 तास झाले. आम्ही आता काही ब्रेक घेणार चहाचा. तर मी विचार केला की थोडक्यात तुम्हाला दाखवूया. तुम्ही बघू शकता जे आम्ही दालचिनी घेतो किती चांगली क्वालिटीची आहे.
ही जी क्वालिटी तुम्ही बघाल ना की खूप महाग असते मार्केटमध्ये. आणि ह्याचमुळे जे आपली दालचिनी बोला, जे कोणतेही आपण मसाले घेतो यांची जी क्वालिटी आहे याच्यामुळे आपला मसाला A1 बनतोय. बरोबर. तर आम्ही बघा क्वालिटीची कॉम्प्रोमाइज करत नाही. एवढे प्राइस हाय झाले आहेत ना, असं नाही की आतापासूनच झाले, जानेवारी पासून आपले मसाल्याचे प्राइस भरपूर हाय झाले, महाग झालेत, खूप खूप महाग झाले. तर आम्हाला ना म्हणजे असं होतंय बघा, आम्हाला सेलरनी हे पण केलं म्हणजे जिथून आम्ही मसाले आणतो की तुम्ही कमीवाले पण घेऊ शकता जर तुमचे बजेटमध्ये नाही बसत तर. पण आम्हाला नाही, क्वालिटीची कॉम्प्रोमाइज नाही करणार, कारण की स्नेहा जो लजीज ब्रँड आहे आपण 3 वर्षापासून करतोय बरोबर. आम्ही जी ग्रोथ बघतोय म्हणजे मसाल्याची जी डिमांड वाढलाय, तर आम्हाला वाटते की हे याच कारणामुळे वाढलंय. तर हाताला टेस्ट आहे, आपले जे क्वालिटीचे मसाले आपण देतोय, हायजिनिक ठेवतोय आपण पूर्ण गोष्टी करताना, तर यामुळे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला क्वालिटीज देणार. आणि क्वालिटी का आम्ही चेंज नाही करत, आम्ही काय मार्केटमध्ये गेलो ना आम्हाला स्वस्त भरपूर मसाले मिळतो, पण कसं आहे माहितीये का, आम्हाला ना जे आपले कस्टमर आहेत ना ते कस्टमर बनवून घ्यायचंय. आम्हाला एकदाच त्यांना मसाला नाही विकायचा, आम्हाला सारखा ते आमच्याकडनं मसाला घेतला पाहिजे. स्नेहा लजीज मसाला आहे तो पण तुम्ही घेत राहा, ही आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही तुम्हाला एकच क्वालिटी ठेवणार, जे तुम्हाला स्टार्टिंगला भेटली ना, फर्स्ट टाइम तुम्ही घेतलं तेच तुम्हाला कायमची देऊ. आणि आता पण तुम्हाला सांगतो, मसाले मध्ये आम्हाला तेवढा काही बेनिफिट नाही भेटत. आम्हाला आपल्या युट्यूब फॅमिलीमधून खूप जण बोलले की तुम्ही प्राइस वाढवा, पण आम्ही या वर्षी प्राइस वाढवणार नाही. जेव्हा नेक्स्ट इयर मसाल्याचं सीझन येईल ना तेव्हा तुम्हाला प्राइस वाढून येईल, पण एक त्याच्यासोबत ना एक धमाल ऑफर सुद्धा असणार. म्हणजे तुमचा पण फायदा झाला पाहिजे आणि आमचा पण फायदा झाला पाहिजे. आम्ही एवढी मेहनत करतो त्याच्यात आम्हाला पण बेनिफिट भेटला पाहिजे, बरोबर ना. लोक कुठे जातात बिझनेस करून, आम्ही आहोत आहे ग्रोथ, पण आम्हाला पाहिजे तशी ग्रोथ नाहीये, कारण की आपण प्रामाणिकपणे काम करतोय. बरोबर. पण बोलतो ना, जेव्हा देणार आपले महाकाल बाबा तेव्हा एकदम छप्पड फारके देणार, तर त्याच्यासाठीच वेट करते. आता पण आम्ही प्राइस वाढवली असते, असं नाही का नाही वाढवली म्हणून, पण वाढवली असते. का माहितीये का वाढवले नाही, कारण आता कसं मसाल्याचं सीझन आहे, खूप जणांना असं सुद्धा वाटू शकतोय का मसाल्याचं सीझन आला म्हणून या टायमिंग वरती पैसे वाढवले. मी फक्त एवढं सांगते, जे वॉर आता तुम्हाला माहितीये जे चालू होता त्याच्यामुळे बघा गॅसचे प्राइस वाढले, तरी आपण गॅस घेतला. ऑइलचे प्राइस वाढले खूप. आता आम्ही प्लास्टिकचे बॅग्स घेतो ते प्रत्येकावरती प्राइस वाढले, 700-800 रुपये प्राइस वाढले. म्हणजे आम्ही ना ते काहीतरी 350-400 रुपयाला घ्यायचो, ते 840 रुपयाला आम्हाला पॅकेट घ्यायला लागलं. घ्यायचं बंद केलं का? नाही बंद केलं, क्वालिटी तेच घेतोय ना. आता प्लॅस्टिकचे जे असतात ना ते पिशव्या, जे आपण ज्याच्यामध्ये मसाला भरतो, एकदा दाखव ना ते मसाला कुठे आपला स्नेहा लजीज मसाला, तुम्हाला असं मी दाखवतो यूज करून. हे बघा, हे मार्केटमध्ये जे गेलो ना तर याच्यापेक्षा कितीतरी म्हणजे लो क्वालिटीचे आम्हाला मिळतात, समजलं ना. पण आम्ही तुम्हाला काय घेतलं, मसाल्या क्वालिटी आणि मसाल्याची पॅकिंग मध्ये, ब्रँडिंग मध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज नाही करणार, कितीही झाला तरी. कारण आपलं नाव आहे ना, तर हा फक्त ना फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला मुलं आहे, बरोबर ना. याच्यामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलो. आणखी खूप पुढे जायचं आहे, पण ती क्वालिटी आणि जी पॅकिंग, जी ब्रँडिंग आहे ना, ती आम्ही कधीच चेंज नाही करणार. तर आता बघा इथे दालचिनी चहा ठेवते, मस्त चहा पिऊया, परत एकदा स्टार्ट करू रिफ्रेश होऊन, ठीक आहे. ओके चालेल. तर फायनली आता एक बॅच तयार झालेला आहे, म्हणजे रोस्टिंग करून झालेला आहे. अजून एक बॅच आहे, त्याला पण आता 3 ते 3.5 तास लागतील. तर आता मध्ये आम्ही ब्रेक घेतलेला आहे. ब्रेक यासाठी घेतलेला आहे का चहा पियायचा आहे आम्हाला, कारण स्नेहाचं काम कसं आहे, चहा पाहिजे ना स्नेहा. चला चहा पिऊन घेऊया. ब्रेड, बटर आणि चहा, या सर्वांनी चहा पियायला. तर आता चहा नाश्ता मस्तपैकी झालेला आहे आणि स्नेहाने जेवण पण ऑर्डर केलेलं आहे, बाहेरून जेवण ऑर्डर केलेलं आहे, हे बघा. आणि आता स्नेहा पुन्हा आम्ही नवीन बोलते दुसरे बॅच साठी आता मी पुन्हा रेडी. तर आज फर्स्ट टाइम असं झालंय की आम्ही जेवण बाहेरून खाणार आहोत, म्हणजे मसाले रेडी करताना. कारण कसं होतंय, पहिले ना मसाले नंतर आम्ही करायचो जेवण झालं, बरोबर. पण आज आम्ही कसं कंटिन्यू घेतलाय की रात्री परत लेट होणार, सकाळी 7ला 6ला तरी उठून जायला लागेल मसाले घेऊन, आणि त्याच्यात पूर्ण दिवस तिकडेच जाते ग्राइंडिंग. कधी लाईट गेली आहे, कधी खूप सारे कस्टमर आहेत तिकडे, तर अख्खा दिवस कालचा उद्याच्या याच्या पुन्हा भूक राहणार आहे. तर हे झालं आम्हाला की लवकर करूया, तर झोप पण पूर्ण झाली पाहिजे, बरोबर. आता डेली ब्लॉगच्या चक्कर मध्ये पण आता माहित ना, झोप बी पूर्ण नव्हती, भरपूर करायला लागते. नवीन ताजा फ्रेश मसाला. तर आता आम्ही जेवायला बसलो.
अनुजा जेवून झालाय बघा, हाफ तिने राईस खालाय म्हणून आपण बरं झालं ना एक्स्ट्रा मागवला मी राईस. व्हेज पुलाव पण मागवला यांच्याकडून. कसं आहे बघूया टेस्ट मध्ये. असं वाटतं दिलाय बनवून ना, छान. हा चांगलंच असेल, सुगंध छान येते. व्हेज आहे ना. हा चला या जेवायला. मस्त आता जेवण करून घेतो आम्ही. तर रात्रीचे बघा किती वाजले, 12:30 वाजले आणि फायनली सर्व मसाला रोस्ट करून झालेला आहे. स्नेहा घरातली साफसफाई करते. हे बघा तर झाडू मारायचं आहे ना. फायनली सर्व मसाला रोस्ट करून झालेला आहे. आता राहिलं ते म्हणजे उद्याचा दिवस. तर उद्या आपला नवीन मसाला तयार होणार आहे. लक्षात ठेवा उद्या रविवार असणार. हा तुम्ही शनिवारचा ब्लॉग बघताय. तर नवीन बॅच तयार होणार आहे. तर लवकर लवकर आता फ्रेश मसाला मागवा. आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया, कारण आम्ही दोघी खूप थकलो होतो. आता बघा विचार करा ना, संध्याकाळी 6 वाजता आपण स्टार्ट केला होता. म्हणजे किती तास झाले? 2 4 6 7 तास बरोबर एवढंच लागतात ना. म्हणून आपण रात्रीचे बघ 10 वाजता जेव्हा घेतो तेव्हा 4 वाजतात बरोबर. तर आता फायनली मसाला रोस्ट करून झालेला आहे आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. तर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.